राष्ट्ररक्षक मराठे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण आता एक नकाशा बघतोय संपूर्णपणे. ह्या नकाशामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर ज्यावेळेस अब्दाली वगैरे सगळे मराठी सत्ताईचा हा संपूर्ण विस्तार कशा रीतीने झाला होता त्या संदर्भातला हा एक छोटासा नकाशा आहे. आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा हे दाखवणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. पानिपतचा आपल्याला आता संग्राम बघायचा आहे. आहात ना विद्यार्थी मित्रांनो? चला माझ्या बरोबरच चला. तर उत्तरेच्या मोहिमेमध्ये सदाशिवराव भाऊनं दिल्ली जिंकून घेतली आणि मग त्याच्यानंतर मराठ्याचं सैन्य आणि अब्दालीचं सैन्य हे पानिपत येथे समोरासमोर आलं आणि मग 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. ही पानिपतची तिसरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये विश्वासरावाला गोळी लागली आणि तो ठार झाला. आता बघा थोडासा वेगळं कलाटणी मिळाली आहे या युद्धामध्ये की विश्वासरावांना गोळी लागली आणि तो ठार झाला. पुढे काय झालं तर ही बातमी जेव्हा सदाशिवराव भाऊला समजली तेव्हा तो बेभान झाला आणि शत्रूवर नुसता तुटून पडला आणि ह्या युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनाचा झाला आणि आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला. नेता नाही, आपला नेता कुठे आहे तोच नाही दिसत आहे म्हटल्यावर ते हतबल झाले. अरे आता काय करायचं? आणि मग त्याच वेळी अब्दालीच्या राखीव आणि ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला आणि याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील एक संबंध अशी तरुण पिढी ही गारद झाली आणि अनेक पराक्रमी सरदार हे धारातीर्थी पडले. अर्थात ही दुःखद घटना झाली आहे. पुढे बघूया. मग आता परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक अधिकार हा आणि हक्क बिलकुल नाहीये. या व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले. आपण सर्व हे एतद्देशीय असून अब्दाली हा परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्र लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक आणि सर्वसमावेशक अशी भूमिका कळवली. परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता हे सत्ताधारी अगदी तटस्थ राहिले. त्याच्यामुळे साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी ही एकट्या मराठ्यांवरच पडली. व भारत हा एक देश असण्याची व त्याचा राजा हा धर्माने कोणी असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची ही जाणीव इतिहासात पहिल्यांदाच मराठ्यांनी दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. मग पुढं आता आपण बघतोय हे पेशवा माधवराव, बरोबर आहे. तर पेशवा माधवराव हे नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला. मग माधवरावानं आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम आणि हैदर अली यांचा संपूर्णपणे बंदोबस्त केला. बरोबर त्यांना पाडाव केला त्यांचा. त्यानं उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केलं. त्यांचं छायाचित्र आपण बघतच आहोत माधवराव पेशव्यांचं. त्याच्या पुढे पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्याच्या विरोधात पुन्हा हालचाली सुरू केल्या. त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केलं. परंतु माधवरावाने पैठण जवळील राक्षस भुवन येथे त्याचा पाडाव केला, त्याला पराभूत केला, त्याला हरवून टाकलं, लावलं हकलून. पुढे बघूया. हैदर अली आता थोडीशी वेगळी. आता माधवराव पेशव्यांनी इथपर्यंत आपल्याला आणलं. आता पुढे हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता आणि पानिपतावरील मराठ्यांच्या या पराभवाचा फायदा घेऊन त्यानं काय केलं, कर्नाटकामध्ये मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले.
परंतु मराठ्यांनी काय केलं, श्रीरंगपट्टण जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईमध्ये त्याला पराभूत केलं, ह्या हैदर अलीला. तेव्हा मग त्यानं काय केलं, तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडच्या प्रदेशामध्ये मराठ्यांना तो देण्याचं मान्य केलं. म्हणजे थोडीशी वाटाघाटी केली, एक प्रकारचा करार तह म्हणतात ते केलं. आता माधवराव पेशव्यांचा मृत्यू हा इसवी सन 1772 मध्ये झाला आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आणि या कर्तृत्वान पेशव्याच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची फार मोठी हानी झाली, अतिशय मोठी हानी. कारण असे राजे आपल्याला मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला की मग परत तसाच राजा कसा येणार, आणि तो राजा आपल्याला मिळाला पाहिजे, बरोबर. मग पुढे पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन पेशवे अगदी अल्पायुषी ठरले. शिवाय त्यांच्या काळामध्ये पेशवाईला गृहकलेशानं ग्रासलं. मग एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव हा सत्तेलालसा कोटी इंग्रजांच्या आश्रया गेला की मला तुम्ही गादी द्या, माझं राजपद द्या, मी तुमच्या बाजूने लढतो. अशा रीतीने रघुनाथरावाचा पण असा रीतीने तो लयाला गेला. त्यामुळं मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं. मग त्याच्यानंतर पेशवा माधवरावाने ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्याची एक फी तिथं आहे की पेशवा माधवरावानं शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष असं लक्ष दिलं होतं. ही फीत आहे छोटीशी, म्हणजे त्यांच्या चांगल्या कामाची. विहिरी खोदून पाणी पुरवठा वाढवला, अशा भरपूर त्यांनी खूप चांगल्या अशा कामगिऱ्या आपल्या जनतेसाठी, आपल्या रयतेसाठी केल्या. त्याचं हे संपूर्णपणे ह्या छोट्या फितीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. ते तुम्ही वाचायचंय. अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ह्याची नमूद केलेलं आहे. पुढे जाऊया, आपण काय शिकलो. पुढे जाऊया, आता आपण काय शिकलो या विभागामध्ये कोण बरे या अंतर्गत मथुरेच्या जाटांचा प्रमुख आणि पैठण जवळ राक्षस भुवन येथं निजामाला कोणी पराभूत करणार त्यांची नावं लिहायची. अर्थात व्यवस्थितरित्या आपल्या वहीमध्ये सुद्धा त्याची नोंद करा. चला तर मग पुढे जाऊया आता आपल्या पुढच्या उपक्रमात.